तुम्हाला जर चटपटीत काय खायचं असेल तर अशी एकदा दही मिरची एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. आणि एकदा खाल्ली तर तोंडाला पाणी सुटेल एवढी मस्त चटपटीत होते. तर फायनली पहा कशी दिसत आहे आपली झणझणीत दही मिरची. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. तर इथे पहा मी 150 ग्रॅम एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एकदम ताज्या आहेत. एकच नंबर अशी मिरची आहे बघा, किती छान दिसत आहे. आणि ही मिरची थोडीशी कमी तिखट आहे बघा. तुम्हाला जर जास्त तिखट जर खायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काळ्या मिरच्या असतात त्या देखील इथे ॲड करू शकता. तर अशाच मधून कापून घेणार आहे. तर तुम्ही पहा, तुम्हाला जर अशा मधून कापायचे असतील तर तुम्ही कापू शकता, किंवा असे छोटे छोटे स्लाइसमध्ये जर तुकडे करायचे असतील तर तुकडे देखील करून घेऊ शकता. पण मला तुकडे आवडत नाही, मला अशीच मिरची आवडते. आणि एकच नंबर अशी ही मिरची, दही मिरची ना खायला तर एकच नंबर लागते बघा. एकदा जर खाल्ली तर म्हणजे सारखंच करून खाल अशी ही जबरदस्त अशी एक रेसिपी आहे. आणि तुम्हाला नक्कीच आवडेल, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि ते पाहू शकता फायनली मी सर्व मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आणि लगेच गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकलं की लगेच जिरे मोहरी टाकून घ्यायची. आणि मोहरीचा डान्स करायचा झाला की लगेच जिऱ्यांना देखील डान्स करायला टाकून द्यायचं. आणि जिऱ्यांचा देखील डान्स झाला की लगेच आपण टाकणार आता हळद लागली पोहायला. आणि हळदीचं पोहून झालं की लगेच काय टाकली ना मिरची. मग मिरची टाकून घ्यायची आणि लगेच घ्यायचं असं हलवून गरा असं हलवून घ्यायचं, म्हणजे मस्त अशी आपली मिरची फ्राय होते तेलामध्ये. आणि त्याचा तिखटपणा जरा निघून जातो, त्याच्यामुळे खायला तर एकच नंबर अशी ह्या भाजीची मिरचीची चव लागते बघा. आणि या रेसिपीमध्ये जे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ताज्या त्याच्यामध्ये दही आणि काही सिक्रेट मसाले जे टाकलेले आहेत त्याच्यामुळे एकच नंबर अशी ही दही मिरची लागते आपली. तर लगेच मी आता इथे शेंगदाण्याचा कूट देखील टाकणार आहे थोडासा. तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता, नसेल हवं तर नाही टाकला तरी चालतं, पण मला आवडतो म्हणून मी टाकते. आणि 2 मिनिटानंतर पाहू शकता आपली म्हणजे मिरची मस्त अशी फ्राय झालेली आहे तेलामध्ये. आणि आता लगेच शेंगदाण्याचा कूट देखील जाडसर बनवून घ्यायचा आणि तो देखील टाकून घ्यायचा याच्यामध्ये. आणि 2 मिनिटासाठी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे बघा ही मिरची. आणि सर्वात शेवटी मी मीठ टाकते बघा. आणि आता याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी धनेपूड, चाट मसाला, किचन किंग मसाला, हे थोडेसे घरगुती मसाले मी याच्यामध्ये टाकून घेते. म्हणजे याची चव कशी एकच नंबर अशी ही चव होते बघा. आणि खायला तर अतिशय स्वादिष्ट अशी या मसाल्यांनी या मिरचीची म्हणजे दही मिरचीची चव लागते. आणि मी तर बनवली होती बाबा, पण आमच्या घरच्यांनी काय 2 मिनिटातच संपून टाकली, झालेली एवढीच भारी झाली होती. आणि तर जर तुम्हाला अशाच नवनवीन जर रेसिपी जर पाहायच्या असेल तर माझ्या कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. आणि सर्वात शेवटी थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे पहा. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि उन्हाळ्या दिवसामध्ये भाज्या खराब होतात, त्याच्यामुळे अशी दही मिरची एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. आणि तुमच्या मैत्रिणींना देखील करून एकदा द्या, ते देखील अशी आवडीने खातील ना खूपच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. आणि 2 मिनिटांनंतर मस्त अशी मिरची फ्राय करून घेतलेली आहे. आणि लगेच आता टाकलेलं आहे 1 वाटी दही. आणि दही टाकल्यानंतर मस्त मिरची अशी सगळीकडे हलवून घ्यायची आहे, म्हणजेच पूर्ण मसाला आणि मिरचीमध्ये दही बुडल इथपर्यंत म्हणजे मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि 2 मिनिटानंतर पहा दह्याचं असं पाणी सुटायला लागलेलं आहे. पाणी सुटलेलं आहे ते आटूपर्यंत आपल्याला मिरची परतवून घ्यायची आहे बघा. म्हणजेच आपली दही मिरची खायला एकच नंबर अशी लागते. आणि दही टाकल्यामुळे आहे ना मिरचीचा तिखटपणा देखील कमी होतो. आणि फायनली आपली मिरची खाण्यासाठी तयारच होत आलेली आहे. आणि कशी वाटली आजची माझी अशी झटपट आणि युनिक रेसिपी, मला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींना देखील सपोर्ट करा. आणि फायनली आपली झालेली आहे डिश तयार. कशी वाटली आजची दही मिरचीची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.